नागपुर में क्राइम ब्रांच के यूनिट 5 ने गश्त के दौरान गुप्त सूचना के आधार पर घर चोरी की कई वारदातों में फरार चल रहे एक शातिर अपराधी को गिरफ्तार कर लिया है। पकड़ा गया आरोपी पुलिस को चकमा देकर लंबे समय से फरार था। पुलिस ने आरोपी को हिरासत में लेकर उसके पास से एक धारदार चाकू भी जब्त किया है। नागपुर शहर में अपराध और अपराधियों पर अंकुश लगाने के लिए क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम लगातार गश्त कर रही है। पेट्रोलिंग के दौरान पुलिस को गोपनीय जानकारी मिली कि घर चोरी के मामले में वांछित एक शातिर आरोपी इलाके में घूम रहा है। खबर मिलते ही पुलिस टीम ने जाल बिछाकर आरोपी को धर दबोचा। पकड़े गए आरोपी का नाम 36 वर्षीय विजय उर्फ काल्या निर्मलकर है, जो चिखली NIT क्वार्टर का रहने वाला है। जांच में सामने आया कि आरोपी के खिलाफ जरीफटका, पारडी और लकड़गंज पुलिस स्टेशन में घर चोरी के कई गंभीर मामले पहले से ही दर्ज है। आरोपी लंबे समय से फरार चल रहा था। गिरफ्तारी के दौरान पुलिस ने उसके पास से एक चाकू भी बरामद किया है। क्राइम ब्रांच ने आगे की कानूनी कार्रवाई के लिए आरोपी को संबंधित पुलिस के हवाले कर दिया। क्राइम युनिट नंबर 5 येथील पथकातील पोलीस हवालदार राजा ठाकरेकर यांना पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर शहरामधील अट्टेल गुन्हेगार, ज्याच्यावर यापूर्वी MPDA, त्याबरोबर 325, 425, त्याचबरोबर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल होते आणि मागच्या काही महिन्यापासून तो घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये फरार होता। अशा आरोपीला ताब्यात घेतलं। त्याचं नाव विजय उर्फ काल्या कंसराम निर्मलकर, वय 36 वर्षे, राहणार चिखली NIT क्वार्टर कळमना, पोलीस स्टेशन कळमना। अशा आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून माहिती घेतली असता त्याच्याकडे यापूर्वी जरीफटका पोलीस स्टेशन, त्याचबरोबर पारडी आणि लकडगंज अशा 3 पोलीस स्टेशनमधील बार आणि देशी भट्टी यामधील फोडून तेथे काही दारू चोरी आणि कॅश चोरी केल्याच्या तेथे घटना होती आणि त्यामध्ये मुख्य आरोपीला सुद्धा यापूर्वी क्राइम ब्रांच आमच्या युनिट क्रमांक 5 ने अटक केली होती आणि हा त्या गुन्ह्यामध्ये फरार होता। त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे ताब्यात घेतला तर त्याच्याकडे एक धारदार शस्त्र चाकू मिळून आला। त्या अनुषंगाने त्याच्यावर 425 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि या 3 गुन्ह्यामध्ये त्याला अटक करून पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन जरीफटकाच्या ताब्यात देण्यात आली। सदरची कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार आमच्या युनिट क्रमांक 5 च्या पथकातील पोलीस हवालदार राजा ठाकरेकर, दीपक बावनकर यांनी केली आहे आणि आरोपीला पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन जरीफटकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। या आरोपीचा अभिलेख तपासला असता यापूर्वी त्याच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। MPDA तो केला होता, त्यानंतर 325 हत्यार घेऊन हल्ला करणे अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। नशापानी करण्याची सवय आहे, दारू पिणे, त्याचबरोबर गांजा पिणे अशा प्रकारची सवय आहे आणि उदरनिर्वाहाचं कुठेही असं व्यवस्थित साधन न पाडता शॉर्टकटमध्ये पैसा कमवण्याच्या उद्देशाने आणि त्याच्यातून मौज मजा करण्याच्या उद्देशाने तसंच अपराध करण्याचा त्याचा असा रेकॉर्ड आहे आणि आरोपींनी यापूर्वीचा अभिलेख तपासला असता अशाच प्रकारचे गुन्हे करून त्याच्यावरतीच आपला उदरनिर्वाह चालवण्याचा त्याचा अभिलेख दिसून येतोय। त्याच उद्देशाने सदरचा अपराध केल्याचं त्याच्याकडून आम्हाला निष्पन्न झालं।